बंधू बाहेर पडतोय। आपल्या दृश्यांमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानाहून सर्व नेत्यांचा ताफा बाहेर पडतोय। आता ताबडतोब इथे सुरक्षा रक्षकांनी विनंती केलेली आहे की तुम्ही इथून बाजूला व्हा। आपण पाहू शकतो गाड्या समोरून येत आहेत, गाड्या समोरून येत आहेत आणि या गाड्यांमधून लोक बाहेर पडतायत। म्हणजे थोडक्यात बैठक संपलेली आहे, बैठक निष्कर्षाप्रत आलेली आहे असं आपण नक्की म्हणू शकतोय। आणि इथून आता एक एक गाडी ही बाहेर पडताना आपण पाहतोय। पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी ही बाहेर पडली असं कळतंय। त्यानंतर मग आता या गाड्या बाहेर पडतायत। आपण पाहू शकतो की जी अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती त्यातून जे.पी. नड्डा सुद्धा बाहेर पडलेले आहेत। म्हणजे बैठक संपली आहे इतकं नक्की आहे। जे.पी. नड्डा हे बाहेर पडलेले आहेत याचा अर्थ मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा झालेला आहे। लवकरच मुख्यमंत्री कोण होणार याविषयीचा निर्णय केला जाणार आहे। जे.पी. नड्डा हे स्वतः बाहेर पडलेत, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा बाहेर पडलेत, त्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानाहून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा बाहेर पडलेत असं कळतंय। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक अमित शाह यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये सुरू होती। गेले कितीतरी वेळ जवळपास 2 तासापर्यंत ही बैठक चालू होती आणि दुपारी जी आपल्याला माहिती मिळाली होती त्यानुसार रात्री 1 वाजताचं विमान हे अजित पवारांनी ठरवलं होतं पुन्हा परतीच्या प्रवासासाठी आणि त्यानुसार आता त्या 1 वाजताच्या विमानाने ते पुन्हा परतीच्या प्रवासाकडे निघू शकतात। आत्ताच्या बैठकीत जे.पी. नड्डांचा चेहरा बघून आणि एकंदरीत नड्डा ज्यावेळी बैठकीतून बाहेर पडलेत त्यावेळी हे जवळपास स्पष्ट होतंय की आता निर्णय झालेला आहे आणि निर्णय झालाय तो निर्णय लवकरच जाहीर केला जाईल इतकं नक्की आहे। आणि अजूनही याबाबत कोणत्याही प्रकारचा सस्पेन्स किंवा कोणत्याही प्रकारचं अंदाज हे आता बांधणं थोडंसं कमी झालं, कारण चित्र जवळपास स्पष्ट आहे की मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा होईल आणि कदाचित ते नाव देवेंद्र फडणवीस यांचंच असेल। आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर जे त्याचे फोटो आले आणि आता आपण पाहिलं की अमित शाह यांच्या निवासस्थानाहून स्वतः जे.पी. नड्डांचा ताफा बाहेर पडलाय, त्यासोबत ताफा तर बाहेर पडलेला आहे, सगळे नेते बाहेर पडले आहेत। मात्र जी बैठक 2 तास चालली त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, कोणकोणते मुद्दे चर्चेला आले, मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय का, या सगळ्या